तिसऱ्या टप्प्यात ही महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान, दुपारी 3 वाजेपर्यंत अवघं 42.63% मतदान. देशभरात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात. रोहित पवारांचा आणखी एक व्हिडिओ बॉम्ब, अजितदादांच्या कार्यकर्त्यांवर पैसे वाटपाचा आरोप. दत्ता भरणेंची मतदारांवर दादागिरी, कार्यकर्त्यांना धमकावतानाचा व्हिडिओ. रोहित पवारांकडून भरणेंचा तो व्हिडिओ ट्विट. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल, सकाळपासून किरण सामंतांचा फोन बंद. किरण सामंत निवडणूक लढवण्यास होते इच्छुक. मेरे पास माँ है, अजितदादांचं विरोधकांना चोख उत्तर. अजित पवारांनी आईला तरी सोडावं, अजित पवारांच्या वक्तव्याला श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर. सुप्रिया सुळे यांनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट. सुप्रिया सुळे आता भावनिक खेळ करत आहेत, सुनेंवर भावनिक राजकारणाचा आरोप. पालघरचे खासदार राजेंद्र गावितांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश, फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये केला पक्षप्रवेश. सोलापुरात आमदार राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये वाचावाची, सोलापुरातील सिद्धेश्वर पेठीतील मतदान केंद्रावर घडला प्रकार. कोल्हापुरात मतदानाच्या रांगेतच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू, कार्यकर्त्यांची मात्र उडाली तारांबळ. उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावर घडली घटना. बोगस मतदानावरून वाद तापला, कोल्हापुरातील पदराजे केंद्रावर शिवसेनेने मतदान रोखलं. बोगस मतदान होत असल्याचा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आरोप. केजरीवालांच्या अंतरिम जामिनावर सुप्रीम कोर्टानं निर्णय ठेवला राखून, पुढील सुनावणी 9 मे रोजी होण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क, अहमदाबादमधील निशान विद्यालय केंद्रात केलं मतदान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी गांधीनगरमध्ये बजावला मतदानाचा हक्क. गांधीनगरमध्ये अमित शहा विरुद्ध काँग्रेसच्या सोनल रमणभाई पटेल अशी लढत. ज्येष्ठ निरूपणकार डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क. रेवदंडा येथील मतदान केंद्रावर कुटुंबियासह केलं मतदान. रत्नागिरीत आमदार राजन साळवी यांनी केलं मतदान. राजन साळवींसह अनुजा राजन साळवी यांनी केलं मतदान. पंढरपूरच्या उमरडमध्ये ग्रामस्थांचा मतदान केंद्रावर ठिय्या, मतदार यादीत नावासमोर मयत दाखवल्यानं उमरडमधील ग्रामस्थ आक्रमक. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात तक्रार दाखल. शहीद हेमंत करकरे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपकडून तक्रार दाखल. पंकजा मुंडे बजरंग सोनवणे यांना निवडणूक अधिकाऱ्यांच्या नोटीस. निवडणूक खर्चात तफावत आढळल्यानं नोटीस. 48 तासांमध्ये खुलासा करण्याचे आदेश. चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवारांच्या विरोधात भाजपचं आंदोलन. वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरून भाजप कार्यकर्ते आक्रमक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.